आय टीमध्ये जॉब करायचा आहे बट समजत नाही आहे की काय करावं, कन्फ्युजन आहे, कुठला कोर्स करू, कोणती डिग्री करू, काय करू, कुठला रोडमॅप असेल, त्यानंतर मला आय टीमध्ये जॉब भेटेल. हजारो लोक असतील आय टीमध्ये की ज्यांचं डिग्री नाही आहे, त्यांना एक्सपिरियन्स नव्हता, बट त्यांनी चांगला स्किल, चांगला पाथ, चांगला रोडमॅप निवडला आणि ते आत्ता चांगलं लाखावरती पॅकेज पण घेत आहे. ओके, सो जर तुम्ही असं कन्फ्यूज असाल की आपल्याला आय टीमध्ये जॉब पाहिजे पण कुठला कोर्स करू हे समजत नाही, कुठला तरी एखादा फ्रेंड बोलतो की अरे हा कोर्स कर, आपण तोच करतो, हा कोर्स कर तोच करतो आणि आपल्याला समजत नाही. सो जो पण तुम्ही कोर्स करणार आहात त्या कोर्सला आधीच सांगतो 3 to 6 मंथ लागणार आहेत. एका 2 दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये आपल्याला कुठलं कोडिंग कोर्स लर्न करून आपण आय टीमध्ये जॉब करू शकत नाही. सो मिनिमम तुम्हाला 3 to 6 मंथ्स इन्व्हेस्ट करावं लागतील त्यावरती, त्या कोडवरती मेहनत करावं लागेल, हार्डवर्क करावं लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला आय टीमध्ये इझिली जॉब भेटेल. हायरिंग फ्रीज झालेले आहे, हायरिंग कमी आहे, याचा अर्थ असा नाही की हायरिंग क्लोज आहे. फ्रेशर असू या एक्सपिरियन्स, तुमच्याकडे जर स्किल असेल, चांगला प्लॅटफॉर्म असेल, चांगला तुमच्या डोक्यात फोकस क्लिअर असेल ना, तर तुम्हाला 101% आय टीमध्ये जॉब भेटू शकतो. सो आज आपण बघूयात इन डिटेलमध्ये कुठले कोर्स आहेत आणि कुठले प्लॅटफॉर्म्स आहेत की ज्यावरती तुम्ही हे कोर्स सगळे लर्न करू शकता. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लेट्स गो वन बाय वन. ॲज अ फ्रेशर तुम्ही फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट बघू शकता, इन डिमांड आहे. आणि ॲज अ स्टार्टअप तुम्ही म्हणजे ॲज अ तुमचं करिअर स्टार्ट करायचं आहे तर तुम्ही फुल स्टॅक डेव्हलपमेंटपासून स्टार्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला इंटर्नशिप म्हणा, फ्रीलान्सिंग म्हणा, हे तुम्हाला भेटायला इझी जाईल कारण प्लॅटफॉर्म्स खूप जास्त अवेलेबल आहेत. आणि त्यामध्ये तुम्ही फ्रेशर्स जरी असाल ना तुम्ही, तर फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंटचा कुठलाही एखादा कोर्स करा आणि त्या कोर्स केल्यामध्ये 1-2 लँग्वेज अशा करा की त्या एकदम 101% तुमचा चांगला पकड असला पाहिजे, त्यावरती तुम्हाला लँग्वेज व्यवस्थित ती आली पाहिजे. आणि त्यानंतर कुठला तरी एखादा चांगला प्रोजेक्ट करायचा ऑन द बेसिस ऑफ वेब डेव्हलपमेंट. त्यामध्ये 1-2 वेबसाईट म्हणा, तुमचा एखादा प्रोजेक्ट म्हणा, तो प्रोजेक्ट तुम्ही गिटवरती हे पुश केला पाहिजे. त्यानंतर तुमचा एक पोर्टफोलिओ, स्वतःचा पोर्टफोलिओ केला पाहिजे. आणि जर तुम्हाला समजा मेन फोकस जर करायचं असेल ना तर मन स्टॅक, रिस्पॉन्सिव्ह डिझाईन्स आणि चांगले प्रोजेक्ट यावरती तुमचा फोकस असला पाहिजे. जर तुम्हाला वेब डेव्हलपमेंटमध्ये जायचं असेल तर फुल स्टॅक डेव्हलपमेंटचा कोर्स केल्यानंतर तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्यात आणि हेच करायचे. असं नाही की वेब डेव्हलपमेंट आज घेतलं, उद्या सायबर सिक्युरिटी घेतलं, परवा टेस्टिंग घेतलं, असं कोणतं नाही. तुमचा फोकस क्लिअर करा, आपल्याला काय करायचं आहे आणि त्यावरती 3 to 6 मंथ्स इन्व्हेस्ट करा. 101% तुम्हाला रिझल्ट भेटेल. सेकंड आहे ॲज अ फ्रेशरच बट त्यामध्ये कोडिंग वगैरे इन्व्हॉल्व नाही आहे तर तुम्ही डेटा ॲनालिस्टमध्ये जाऊ शकता. ओके, जर तुम्हाला समजा कोडिंगचा इंटरेस्ट नाही आहे आणि तुम्हाला ॲज अ फ्रेशर आहात आणि तुम्हाला कोडिंग करायचे नाही आहे तर तुम्ही सेकंडली तुम्ही नॉन सी एस बॅकग्राऊंडचे असाल, तुम्ही कॉम्प्युटर सायन्स, तुम्हाला जर इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा असं काही केलं नसेल तुम्ही आणि तुम्हाला काही माहीत नाही कोडिंगचं किंवा तुम्हाला थोडीशी हार्ड जाते तर तुम्ही डेटा ॲनालिस्टमध्ये जाऊ शकता. BSc, BBA, BCom वगैरे जर झाला असेल तुम्ही डेटा ॲनालिस्टमध्ये जाऊ शकता. त्यामध्ये सगळ्यात मेन आहे SQL प्लस एक्सेल प्लस पॉवर BI. या गोष्टीवरती तुम्हाला जास्तीत जास्त फोकस करावं लागेल तर तुम्हाला ॲज अ फ्रेशर हे भेटू शकतं. ओके, ॲज अ फ्रेशर तुम्ही म्हणाल की आता आम्हाला कुठलेच जॉब नाही आहेत, कुठंच काही नाही आहे. सो येस, खूप हार्ड आहे बट जर तुमच्यामध्ये पोटेन्शियल असेल, तुमच्याकडे म्हणजे पेशन्स असतील आणि तुम्ही जर समजा फ्रीलान्सिंग, इंटर्नशिप कुठे केले, सर्टिफिकेशन केलं तर तुम्हाला इंटरव्ह्यूचे कॉल्स यायचे चान्सेस जास्त आहेत. सो रिसेंटलीच आपण एक व्हिडिओ पण टाकलेला आहे की डिलॉईटमध्ये इंटर्नशिप चालू आहे, तो पण व्हिडिओ तुम्ही बघा, तिथे पण तुम्ही जाऊन अप्लाय करू शकता आणि तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स येईल इंटर्नशिपचा वगैरे. ओके, सो नेक्स्ट आहे तुम्हाला ॲज अ फ्रेशर मॅन्युअल टेस्टिंग आणि ऑटोमेशन टेस्टिंग. मॅन्युअल टेस्टिंगवरती तुम्हाला डायरेक्टली जॉब नाही भेटणार पण मॅन्युअल प्लस ऑटोमेशन टेस्टिंग हे तुम्हाला भेटू शकतं. मॅन्युअल टेस्टिंगमध्ये काय आहे की मॅन्युअल टेस्टिंग पण आहे, ऑटोमेशन टेस्टिंगच्या बॅकएंडला तुम्ही जावा आणि सेलेनियम हे करू शकता. बेसिक फ्रेमवर्क करू शकता, प्रोजेक्ट करू शकता, ऑटोमेट करू शकता साईड, ते तुम्ही गिटहब यूज करून त्या गिटवरती शो करू शकता. त्यानंतर काही सर्टिफिकेशन करू शकता. ओके, त्यामध्ये तुम्ही काही समजा काही तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज आहे, काही रिपोर्टिंग आहे, ते पण तुम्ही गिटवरती टाकू शकता. हे सगळं तुम्ही तुमचा एखादा पोर्टफोलिओ केला, तुम्ही हा लिंक्डइनला, गिटवरती हे सगळं शो करू शकता. तेच रिझ्युमेवरती तुम्ही मेन्शन करू शकता, तो रिझ्युमे तुम्ही फॉरवर्ड करू शकता. तर चान्सेस आहेत तुम्हाला ॲज अ फ्रेशर पण, जर तुमच्याकडे चांगलं स्किल असेल, चांगलं टूल्स असेल, चांगलं टेक्नॉलॉजी नॉलेज असेल तर तुम्हाला सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये पण जॉब भेटू शकतो. मी आधीच बोललो, कुठल्याही टेक्नॉलॉजीला तुम्ही 1-2 दिवसामध्ये लर्न करू शकत नाहीत. 3 to 6 मंथ्स तुम्हाला इन्व्हेस्ट करावं लागतील. त्यानंतर तुम्ही जाऊन बोलू शकता की हां, मला ही जी टेक्नॉलॉजी आहे
आय एम एक्सपर्ट इन मॅन्युअल टेस्टिंग, ऑटोमेशन टेस्टिंग, वेब डेव्हलपमेंट, सायबर सिक्युरिटी, जे पण आहे असेल ते. ओके. त्यानंतर आहे एक प्रोफाईल डेऑप्स आणि क्लाउड. खूप सारे लोकांनी मला पण कमेंट केलं की डेऑप्स आणि क्लाउड तुम्ही जे बोलताय त्यामध्ये ट्रेंडिंगला पण आहे, बट ॲज अ फ्रेशरचं काय, ॲज अ फ्रेशरला जॉब भेटू शकतो का? ॲज अ फ्रेशरला एंट्री लेवलला थोडंसं हार्ड आहे, मी आधी डायरेक्टली सांगतो. ॲज अ फ्रेशरला तुम्हाला क्लाउड आणि डेऑप्सला घेणार नाही आहेत, कारण हे सगळं पाईपलाईनमध्ये चालतं. इंटिग्रेशन म्हणजे कंटिन्युअस इंटिग्रेशन, कंटिन्युअस डिप्लॉयमेंट, या गोष्टी सगळ्या चालतात आणि तुम्हाला ॲज अ फ्रेशर डायरेक्टलीच तुम्हाला त्या लेवलला नाही करणार. बस जर तुमच्याकडे समजा सर्टिफिकेशन असेल, AWS सर्टिफिकेशन म्हणा, किंवा तुमच्याकडे चांगलं एखाद्या प्रोजेक्टचं नॉलेज असेल, तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड झाला असेल, ॲज अ फ्रीलान्सिंग, ॲज अ इंटर्नशिप तुम्ही शो करू शकता की नाही मी डेव्हऑप्समध्ये, क्लाउडमध्ये जर मी काम केलेलं आहे आणि तुमच्याकडे पेशन्स आहेत की हां ठीक आहे आपल्याला 6 मंथमध्ये नाही लागला तर आपण 1 वर्ष थांबू, लर्न करू अजून आणि आपण ॲप्लाय करू, तर तुम्हाला डेव्हऑप्स आणि क्लाउडमध्ये तुम्हाला चांगला जॉब भेटू शकतो. बट जर तुम्ही ॲज अ एक्सपिरियन्स असाल, ॲज अ तुम्ही गॅप असेल तुमचा पडलेला आणि तुम्ही तो कुठंतरी गॅप तुम्हाला लागवायचा आहे, तुम्ही हेच तुम्ही शो करू शकता की नाही मी ॲज अ फ्रीलान्सिंग म्हणून हा प्रोजेक्ट केला आहे, मी हा असं केलं आहे. तुम्ही ऑनलाईन बघा खूप सारे प्रोजेक्ट आहेत, तर तुम्ही डेव्हऑप्स आणि क्लाउड करू शकता. ओके. आणि अजून सांगतो 3 to 6 मंथ्स इन्व्हेस्ट करा, त्यानंतरच तुम्हाला काय ना त्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटेल. ओके. सायबर सिक्युरिटी सिमिलर आहे, सिमिलर टू डेव्हऑप्स आणि हे की तुम्हाला एंट्री लेवलला अवघड जाणार आहे. एक्सपिरियन्स असेल तुम्हाला तर तुम्ही सायबर सिक्युरिटी करू शकता. ओके. बट इनिशियल लेवल अवघड आहे, बट जर तुम्ही ॲज अ फ्रेशर ह्याच्यावरती चांगला फोकस केला, सर्टिफिकेशन केले, इंटर्नशिप केली, फ्रीलान्सिंग केली, तर तुम्हाला सायबर सिक्युरिटीमध्ये खूप जास्त पॅकेज भेटेल. ॲक्च्युली काय आहे ना, सायबर सिक्युरिटी खूप लोकांना करायचं आहे, खूप लोकांना इंटरेस्ट पण आहे, बट त्यामध्ये कसं आहे ना, सायबर सिक्युरिटीच्या रिलेटेड प्रोजेक्ट खूप कमी आहेत इंडस्ट्रीमध्ये पण आणि कंपनीज पण. खूप जास्त असे मोठी टीम नसतात, त्यामुळे सायबर सिक्युरिटीच्या ओपनिंग्स जे आहेत ना ते थोड्याशा कमी आहेत ॲज कम्पेअर टू अदर. बट जर तुम्हाला जॉब भेटला सायबर सिक्युरिटीमध्ये तर 101% तुम्हाला खूप चांगलं पॅकेज भेटेल. ओके. ॲज अ बिगनरला पण चांगलं आहे. आणि जर तुम्हाला समजा सायबर सिक्युरिटीचं जर काही ट्राय करायचं असेल ना तुम्हाला, तर ट्राय हॅक मी म्हणून एक साईट आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तिथे तुम्हाला छोटे छोटे प्रोजेक्ट्स किंवा तुम्हाला इंटर्नशिप करायचे पण चान्सेस भेटू शकते. ओके. त्यानंतर आहे म्हणजे ॲट द एंडच येईल मी आता, कारण लास्ट आहे माझ्याकडे प्रोफाईल जी की ॲज अ फ्रेशरला पण चांगले डिमांडमध्ये आहे, मोबाईल ॲप डेव्हलपमेंट. तुम्ही ॲज अ फ्रेशर असो, तुमचं नॉन IT बॅकग्राऊंड असो किंवा काय असो, तुम्ही चांगलं ॲप बनवून तुम्ही कुठलंही ॲप बनवू शकता. तुम्हाला जे हवं ते टेक्नॉलॉजी टूल्स यूज करू शकता, लँग्वेज यूज करू शकता आणि तुम्ही एखादं ॲप 2-3 ॲप तुम्ही बनवून तुमचा पोर्टफोलिओ तुमचा प्ले स्टोअरला वगैरे पण तुम्ही शो करू शकता, लाईव्हमध्ये टाकू शकता. मी ऑलरेडी त्यावरती एक पॉडकास्ट केला आहे 12th नंतर. ओके. 12th नंतर संग्राम आपल्याकडे एक आला होता, पॉडकास्ट केला मी त्याचा, तर त्याचं BCom झालेलं आहे. BCom चालू असताना त्याला क्लायंटचा प्रोजेक्ट भेटला आणि तो चांगल्या टॉपमोस्ट IT कंपनीमध्ये त्याला जॉब भेटला. तो स्वतः न जाऊन त्याच्याकडे लोक आले, कारण 12वी नंतर त्यांनी कोडिंग स्टार्ट केली, ॲप बनवायला स्टार्ट केले आणि हे सगळं त्याचा पोर्टफोलिओ, त्याचा लिंक्डइन एकदम स्ट्रॉंग झालं आणि तेव्हा त्याला जॉब भेटला. ओके. असं काही नाही आहे की तुम्ही 12th नंतर करू शकत नाही, इंजिनिअरिंग नंतर करू शकत नाही. डिग्री, डिप्लोमा कोर्सेस मॅटर करत नाही सध्या. डिग्री, डिप्लोमा कोर्सेस ठीक आहे, प्लस तुमच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज, इंटर्नशिप, फ्रीलान्सिंगचा एक्सपिरियन्स आहे का आणि तुम्ही स्किल एम्प्लॉय आहेत का, तर तुम्हाला 101% जॉब भेटणार. ओके. आणि तुम्हाला ॲट द एंड मी टिपमध्ये सांगतो, जे पण तुम्ही कोर्स कराल त्यामध्ये 3 to 6 मंथ्स कराच आणि त्यामध्ये तुम्ही मॉक इंटरव्ह्यूची पण प्रॅक्टिस करा. त्यानंतर तुम्हाला कम्युनिकेशनची प्रॅक्टिस करा आणि जर तुम्हाला ह्याची हेल्प लागली तर टॉपमेटवरती 1 to 1-on-1 तुम्ही सेशन बुक करू शकता. मी तुमचे मॉक इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस घेऊ शकतो, तुम्हाला फीडबॅक देऊ शकतो, तुम्हाला काही करियर गायडन्स पाहिजे असेल तर ते पण करू शकतो. सो तुम्ही मला टॉपमेटवरती सेशन बुक करून तुम्ही 1 to 1 फेसमध्ये डिस्कशन करू शकतो आपण. ओके. सो हे जे आहेत ओव्हरऑल ॲज अ फ्रेशरसाठी कोर्स म्हणलं आपण, वेब डेव्हलपमेंट, डेटा ॲनालिस्ट, मोबाईल ॲप डेव्हलपमेंट ह्या तुम्ही करू शकता. हे कशासाठी, तर हे ॲक्सेसेबल खूप आहे, शॉर्ट लर्निंगमध्ये आहे आणि स्टार्टअपसाठी खूप इझी आहे आणि त्याचा क्विक रिझल्ट पण तुम्हाला भेटायचे चान्सेस आहेत. आणि त्यामध्ये डेटा ॲनालिस्ट, जर तुम्ही नॉन IT किंवा नॉन CS जर बॅकग्राऊंड असेल तुमचं, तर तुम्ही डेटा ॲनालिस्टमध्ये पण जाऊ शकता. चांगलं त्याच्यामध्ये करिअर आहे आणि जे एक्सपिरियन्स आहे त्यांना जर थोडंफार नॉलेज आहे किंवा त्यांना 2-3 वर्षाचा गॅप पडला आहे, त्यांनी हे प्रोजेक्ट दाखवू शकता. सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणा, सायबर सिक्युरिटी म्हणा, डेव्हऑप्स म्हणा, AI मशीन लर्निंग म्हणा. AI मशीन लर्निंगला ॲज अ फ्रेशर डायरेक्टली जॉब्स नाही आहेत. सो डायरेक्टली AI मशीन लर्निंगच्या पाठीमागे जाऊ नका. त्यामध्ये तुम्हाला थोडंसं मॅथ्स
मॅथ्स आलं पाहिजे, त्यानंतर तुम्हाला थोडंसं पायथन लँग्वेज चांगली प्रॉपर आली पाहिजे, काही प्रोजेक्ट्स त्यावर तुम्ही केले पाहिजे, तरच तुम्हाला AI मशीन लर्निंगवरती जॉब भेटू शकतो. ओके. सो मला नक्की सांगा, मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कुठला कोर्स आवडला, तुम्ही कुठला कोर्स करू शकता, त्या कोर्स रिलेटेड तुम्हाला अजून काय माहिती हवी आहे, तुम्हाला कुठले कोर्सेस अजून पाहिजे आहेत, तर मला कमेंटमध्ये सांगा. जर सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या रिलेटेड तुम्हाला काही हेल्प लागली तर मी स्वतः सॉफ्टवेअर टेस्टिंगचे कोर्स घेतो, तुम्हाला डायरेक्टली कमेंटमध्ये सांगू शकता. आणि आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा, त्यामध्ये ओपनिंग्स वगैरे मी शेअर करू शकतो. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मला नक्कीच कमेंटमध्ये तुमचे जे पण काही क्वेश्चन असेल ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.